हं. भ्रष्ट मार्गाची निवडणूक लढवून भ्रष्ट मार्गाने निवडणूक लढवून मतदारांना पैशाचं वाटप करून त्यानंतर प्रतिज्ञापत्रकामध्ये एक खोटी माहिती निवडणूक आयोगाचे जे प्रतिज्ञापत्रक दिलं जातं त्याच्यामध्ये खोटी माहिती दाखवून त्यानंतर धर्माच्या नावे किंवा मतदान केंद्र जे असतात त्यांच्यामध्ये गैरप्रकार करून आज यांना भ्रष्ट मार्ग जे म्हणतात तर त्या मार्गाचा एक अवलंब करून निवडून आलेले जे आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध एक खूप याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झालेल्या आहेत. तर त्यामध्ये आता कोणी याचिका दाखल केल्या त्याची एक माहिती करू आपण बघू. तर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून जे विजय झाले संजय शिरसाट, आता त्यांनी मध्यंतरी काही व्हिडिओ काही हे झालेले आहेत तर त्या संदर्भात लोकांनी मतं दिले नाहीत, पैसे घेतले वगैरे, त्या संदर्भातल्या ज्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या तर हे संजय शिरसाट यांच्या विरोधात, हे आमदार संजय शिरसाट झालेले आहेत आता, यांच्या विरोधात राजू शिंदे यांनी याचिका दाखल केली. त्यानंतर आष्टीचे जे आमदार आहेत सुरेश धस यांच्या विरोधात महबूब शेख यांनी याचिका दाखल केली. त्यानंतर घनसांगवीचे जे आमदार आहेत हिकमत उडान यांच्या विरुद्ध राजेश टोपे यांनी याचिका दाखल केलेली. त्यानंतर बदनापूरचे आमदार आहेत नारायण कुचे यांच्या विरुद्ध बबलू चौधरी यांनी याचिका दाखल केली आहे. त्यानंतर भोकरदनचे आमदार आहे संतोष दानवे यांच्या विरोधात चंद्रकांत दानवे यांनी याचिका दाखल केलेली आहे. त्यानंतर परांडा येथील आमदार तानाजी सावंत यांच्या विरुद्ध राहुल मोठे यांनीही याचिका दाखल केलेली आहे. त्यानंतर जालन्याचे जे आमदार आहेत अर्जुन खोतकर यांच्या विरुद्ध कैलास गोरंट्याल यांनी याचिका दाखल केलेली आहे. लातूरचे आमदार रमेश कराड यांच्या विरुद्ध सर्जेराव मोरे यांनी याचिका दाखल केली आहे. केजचे आमदार नमिता मुंदडा यांच्या विरुद्ध पृथ्वीराज साठे यांनी याचिका दाखल केलेली आहे. यानंतर उदगीरचे जे आमदार आहेत संजय बनसोडे यांच्या विरुद्ध सुधाकर भालेराव यांनी याचिका दाखल केली आहेत. बसमनचे आमदार राजू नवघरे यांच्या विरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत. अहमदपूरचे जे आमदार आहेत बाबासाहेब पाटील यांच्या विरुद्ध विनायकराव पाटील यांनी याचिका दाखल केलेली आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील साक्रीचे जे आमदार आहेत मंजुळा गावित यांच्या विरुद्ध प्रवीण चौरे यांनी याचिका दाखल केली आहे. आणि पारोळ्याचे आमदार आहेत अमोल पाटील यांच्या विरुद्ध सतीश पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. आणि हे जे याचिका ज्या दाखल करण्यात आलेल्या आहेत यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, सर्वात महत्त्वाचे मुद्दे असे आहे की हे जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत हे भ्रष्ट आहेत. यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकलेली आहेत आणि म्हणून त्यांची निवड रद्द करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. EVM मध्ये गैरप्रकार झाला आहे आणि मतदानाची जी टक्केवारी वाढलेली आहे त्याबाबत अनेक लोकांच्याही शंका होत्या. तोही मुद्दा त्यामध्ये केलेला आहे की मतदान प्रक्रिया सुरू असताना झालेल्या आचारसंहितेचा भंग झाला. निवडणूक आयोगाला कळवलं पण आचारसंहिते संदर्भामध्ये तक्रार करूनही त्यांनी काही कारवाई केलेली नाही आहे. त्यानंतर मतमोजणी प्रक्रियेबाबतही काही त्यांनी आक्षेप नोंदवलेले आहेत आणि यामुळं अनेक आक्षेप अशा पद्धतीने घेऊन की प्रतिज्ञापत्रकात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती जी आहे ती दडवली, आपल्या कुटुंबाची माहिती दडवलेली आहे. काही जणांना अपत्य किती आणि त्यांच्या पत्नी किती यांची माहिती दडवलेली आहे. त्यानंतर खरोखर यांच्यावर कोर्टामध्ये आणि पोलीस ठाण्यामध्ये किती प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत तेही यामध्ये निवडणूकच्या जे प्रतिज्ञापत्र आहे त्यामध्ये दाखवलेले आहे. त्यानंतर मतदार याद्यामध्ये घोळ आहे असाही प्रकार त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर फॉर्म 17
भरताना जे CCTV फुटेज असतं ते देण्यास निवडणूक आयोगाने जो नकार दिला त्या संदर्भात देखील यांनी कोर्टाकडे मागणी केली आहे. आणि उत्पन्न आणि त्यांच्यावर असलेले गुन्हे हेही त्यांनी लपून ठेवलेले असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर अशा पद्धतीचे जे आलेले आहेत, तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत की मागताना देखील उमेदवाराला पैसे वाटलेले आहेत असं. आणि त्यानंतर दुसरं धर्माच्या नावाखाली यांनी मतं मागितले की आपण या प्रकारचे आहेत. त्यानंतर काही चिथावणीखोर वक्तव्य यांनी केलेले आहेत की यांना मतं दिली त्यांना मतं दिली तर काय होईल वगैरे वगैरे. अशा अनेक प्रकारचे आरोप विविध याचिकामध्ये विविध प्रकारचे केले गेले आहेत. आणि हे आरोप सत्य करण्यासाठी त्यांनी काही पुरावे त्यासाठी जोडलेले आहेत. आणि हे कारण निव्वळ आरोपावर कोर्टामध्ये याचिका दाखल करता येत नाही, त्याला थोडेसे पुरावे जोडावे लागतात. तर ते जे पुरावे आहेत ते त्यांना जोडलेले आहेत. आणि त्यानंतर या याचिका आपल्या खंडपीठामध्ये हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. आणि या याचिकावर हायकोर्ट काय निर्णय देतं किंवा हायकोर्टाचे खंडपीठ काय निर्णय देतं याविरुद्ध आता लोकांचं खूप मोठी उत्सुकता लागलेली आहे. कारण एक माहितीप्रमाणे यामध्ये काहीतरी घोळ झालेला, जर EVM मध्ये घोळ झालेला असला किंवा एकंदरीत मतदान धर्माच्या नावावर मतं मागितलेली असली, त्याच्यानंतर दारू वाटप करताना जे काही व्हिडिओ सापडले, पैसे वाटतानाचे काही व्हिडिओ सापडले, त्यानंतर एक मतं मागताना पैसे देताना जर समजा काही एक व्यवस्थितपणे त्याच्यावर जर चित्रण केलेलं असलं ते व्हिडिओ सापडले, आणि त्यानंतर त्यांचं भाषणामध्ये काही गैरप्रकार किंवा चिथावणी झाली, मलाच मतं द्या दुसऱ्याला मतं दिले तर मग असं होईल तसं होईल, अशा पद्धतीचे त्यांचे जे चिथावणीखोर भाषणाचे जे व्हिडिओ आहेत ते पण त्यामध्ये सापडले आणि ते योग्य असले तर ह्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे. परंतु असं निश्चित असं काही सांगता येत नाही आहे. कारण न्यायप्रविष्ट कोर्टामध्ये मॅटर असताना त्याविषयी नेमकं काय होईल याविषयी भाष्य काही करता येत नाही आहे. म्हणून आपण कोर्ट काय जो निर्णय देईल त्याची आपण चांगल्या पद्धतीने आशा करू आणि कोर्ट योग्य निर्णय देईल असं म्हणण्यास काही हरकत नाही आहे. म्हणजे कोर्ट कायद्याच्या आधारे निर्णय देत असतं, कोर्ट पुराव्याच्या आधारे निर्णय देत असतं. कोर्ट खरोखर यामध्ये काही ज्या बाबी असतात त्या कोर्टास समोर योग्य रीतीने आणल्या गेल्या तरी त्यामधून कोर्ट आपले निष्कर्ष काढून योग्य निर्णय देत असतं. तर आता या निवडणुकीच्या याचिका ज्या दाखल करण्यात आलेल्या आहे याविषयी हायकोर्टामध्ये खंडपीठामध्ये काय काय निर्णय होतात आणि या कोणत्या कोणत्या उमेदवारांची निवडणूक रद्द होते किंवा नाही हे आता पाहणं मनोरंजक ठरणार आहे. आणि यामधून एक फार महत्त्वाची अशी गोष्ट महत्त्वाची होती त्या या निवडणुका लोक जरी बोलत असते EVM या मतदान यंत्राच्या सहाय्याने जिंकल्या गेलेल्या आहेत, तर त्यावरही आता निर्णय होणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट यांची जी भाषणं, पैसे वाटप, दारू वाटप हे जे काही झालं असेल त्याच्यावरही काय आता हे कोर्ट योग्य तो निर्णय देणार आहे. तर आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने बघत असतात. आपणही या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणे बघून सहकार्य करा, म्हणजे सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या कॉमेंटही करा. धन्यवाद.